नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण सरासरी पाहत आहे। आपण ऑलरेडी 2 लेक्चर सरासरीवरचे अपलोड केलेले आहे। आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे। टाईप क्रमांक 11 आपण आज पाहणार आहोत। पहिलं गणित, पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे। या प्रश्नाला सोडवण्यासाठी पहिले शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगणार, त्याच्यानंतर याची कन्सेप्ट सांगणार। ओके, कन्सेप्ट ट्रिक कोणती आहे ती पण सांगणार, कारण तुमचं तिथे चुकलं नाही पाहिजे। ओके, चला तर मग शॉर्ट ट्रिक पहिले पहा। काय म्हटलं, पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे। मग ज्यावेळेस बी आपल्याला पहिल्या असा उच्चार झाला, कुठेही पहिल्याचा उल्लेख झाला आणि पहिल्या 30 सम असेल किंवा मग विषम असेल, तर त्यांची ट्रिक कोणती कोणती लागते लक्ष द्या। पहिल्या समसंख्या विचारलं, ज्यावेळेस बी पहिल्या समसंख्यांची बेरीज विचारली आपल्याला, तर आपण काय करणार आहोत, ही 30 गुणिला 31 त्याच्या समोरची संख्या घ्यायची, बस एवढंच काम करायचं। मग लक्ष द्या, याला गुणत असताना 0 शी 0, 3 1 3, 3 त्रिक 9, 930 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी। ही झाली अतिशय शॉर्ट ट्रिक। ही काय झाली, अतिशय शॉर्ट ट्रिक। आता मी तुम्हाला याची कन्सेप्ट सांगतो। पहा काय म्हटलेलं आहे, पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज किती। मग याचं सूत्र कशा पद्धतीने येईल, पहिली संख्या कोणती आहे सम, पहिली संख्या, सूत्र आहे याचं पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या, ओके, हा झाला सूत्र। छेदात 2 भागिला 2, ओके। पहिली समसंख्या आहे 2, ओके, प्लस शेवटची समसंख्या। पहिली आता समसंख्या विचारलं तर समसंख्या याला गुणिला 2 म्हणजे 30 गुणिला 2, कारण समसंख्याच विचारलेला आपल्याला, नैसर्गिक संख्या विचारलं का नाही। 30 दोन्ही 60, ओके। मग ही 60 जी आहे ही 60 आहे शेवटची संख्या, गुणिला एकूण संख्या किती आहे 30 समसंख्यांची बेरीज म्हटलं, भागिला 2। मग पहा हे झाले 62 गुणिला 30 छेदात 2, यानं भागलं, बेत्रिक 6, बे एक बेग, 30 गुणिला 31 आहे की नाही, 30 गुणिला 31 आत्ताच केलं आपण 930। मग एवढी मोठी स्टेप कशाला करायची, एक्झाम मध्ये आपल्याला वेळ नसतो। एवढी मोठी स्टेप करण्याचं काम आहे का, नाही, एवढी मोठी स्टेप आपल्याला करायची नाही आहे। ज्या वेळेस बी पहिल्या समसंख्या विचारलं तर त्यावेळेस ही ट्रिक वापरायची की जी एवढ्या संख्या दिल्या त्याच्या समोरची संख्या घेणे आणि डायरेक्ट गुणाकार करणे, नंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल। ओके, उदाहरण क्रमांक 2 पाहणार आहोत 11 टाईप मधलं। पहिल्या 119 समसंख्यांची बेरीज किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे। पहिल्या 119 समसंख्यांची बेरीज किती। मग काय करायचं, आपली शॉर्ट ट्रिक, पहिल्याचा उल्लेख झालेला आहे आणि आपल्याला सम म्हटलेला आहे, तर मग काय करणार आपण, 119 गुणिला 120। आता लक्ष द्या, याला गुणाकार जर तुम्हाला येत असेल तर लवकरात लवकर करता येते। 12चा भाग पहा, लक्ष द्या कशा पद्धतीने करणार, या 0 शी 0, ओके। आता हे 12 ने डायरेक्ट गुणू शकतात जर 12चा पाडा येत असेल तर। 12 9 108, 108 शी 8, हातचे आले 10, 12 1 12 10, 22 शी 2, हातचे आले 2, 12 1 12, 12 2 14, म्हणजे 14,280 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। किती वेळ लागतो, फक्त गुणाकार करण्याचाच वेळ लागत असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक आपण 12 पाहणार आहोत। 12 मधलं पहा, लक्ष द्या, उदाहरण क्रमांक आजचं तिसरं, ओके। पहिल्या 17 विषम संख्यांची बेरीज किती। मग पहिल्या 17 विषम संख्यांची म्हटलं, आता सूत्र थोडंसं चेंज होईल। काय करायचं, जेवढ्या संख्या दिल्या 17 गुणिला 17 करायचं, बस 17चा वर्ग, 17चा वर्ग किती होते 189। ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, ओके, 189। आता टाईप क्रमांक 12व्या मधलं चौथं उदाहरण पाहू आपण। पहिल्या 21 विषम संख्यांची बेरीज किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे, आपल्याला बेरीज विचारली। काय करणार आपण, 21 गुणिला 21, 21चा वर्ग जर पाठ असेल तर पटकन येईल, 21चा वर्ग होते 441, ओके। ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ट्रिक्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन आल्या सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांपर्यंतही जर व्हिडिओ गेला तर त्यांचा सुद्धा फायदा होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक 13वा पाहणार आहोत आपण. उदाहरण क्रमांक 5वा. 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग लक्ष द्या, नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणारे 1 2 3 4 अशा पद्धतीच्या असतात. ओके, मग 30 पर्यंतच्या म्हणजे पहिली संख्या कोणती आहे? 1. सूत्रानुसार जावं लागेल. आता शेवटची संख्या 30 आणि एकूण संख्या किती दिलेली आहे आपल्याला? 30. ओके, समजलं? भागीला 2. मग लक्ष द्या, हे झाले 31 गुणिला 30 भागीला 2. मग 2 ने इकडे भाग जातो, इथे येते 15. ओके, मग 15 ने इकडे गुणा. 15 1 15शी 5 हातच्याला 1. 15 त्रिक 45 आणि 1 46 म्हणजे 465 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी. ओके, क्रमांक आपण 6वा पाहणार आहोत. 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहा, पहिली संख्या 1, शेवटची 99 गुणिला एकूण संख्या किती झाल्या? 99 भागीला 2. ओके, मग पहा इथं झाले 100. ओके, गुणिला 99 भागीला 2. मग लक्ष द्या, इथं भाग जातो, बे एक बे, बे पंच 10, हा शून्य कट केला, इथं लिहिला, म्हणजे 50 गुणाकारात 99. आता लक्ष द्या कशा पद्धतीने गुणाकार करणार. हा शून्य इथं लिहून टाकला. आता 5 9 45शी 5 हातचे आले 4. 5 9 45 आणि 4 49 म्हणजे 49 4950 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्रमांक आता 14 पाहणार आहोत आपण. 7वं उदाहरण पहा, काय करणार लक्ष द्या. 10 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे आपल्याला. आता 10 ते 50 पर्यंत दिलं. आता या उदाहरणाला सोडवण्यासाठी काय करायचं आपल्याला? एकूण संख्या माहित आहे का किती? नाही माहित. मग एकूण संख्या काढण्यासाठी पहिले काय करायचं, या 50 मधून 10 वजा करू. 50 मधून 10 वजा केल्यास उत्तर किती येते? 40. 40 प्लस 1. आता हे भेटले आपल्याला एकूण संख्या किती? 41. एकूण संख्या किती आहे? 41 एकूण संख्या, हे समजण्यासाठी लिहित आहे. ओके, आता आपल्याला एकूण संख्या भेटलेली आहे. मग पहिली संख्या कोणती आहे? 10. ओके, शेवटची संख्या 50 गुणिला एकूण संख्या 41 भागीला 2. मग कसं सोडवणार पहा, इथं झाले 60 गुणिला 41 भागीला 2. इथं 2 न जर भाग दिलं तर 2 त्रिक 6, हा शून्य कट केला इथं. मग 30 गुणाकारात 41. मग पहा कसा गुणाकार करायचा. 0शी 0, 3 1 3, 3 चौक 12. 1230 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. फायनल आन्सर 1230 आहे, ऑप्शन क्रमांक सी. ओके, कारण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. 61 ते 99 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पहा कसं सोडवणार याला. मग 99 मायनस 61, 9तून 1 गेला 8 उरले, 9तून 6 गेले 3 उरले 38 प्लस 1 हे झाले 39. काय आहे? एकूण संख्या आपल्या 39 भेटल्या. मग पहिली संख्या कोणती आहे? पहिली संख्या आहे आपल्याला 61 गुणिला 61 प्लस 99 गुणिला 39 छेदात 2. ओके, मग याला सोडवणार कसं पहा. 9 1 10शी 0 हातच्याला 1, इथं बेरीज करून टाकायची आडवी. 9 1 10शी 0 हातच्याला 1, 10 6 16 160 गुणिला 39 छेदात 2. मग जर याला भागला आपण इथं 2 1 2 2 8 16, हा शून्य कट केला इथं लिहिला. 80 गुणाकारात 39 पहा, ह्या शून्याशी 0, 8 9 72शी 2 हातच्या आले 7, 8 त्रिक 24 आणि 7 31 31 20 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणजे 3120. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो.
आजच्या व्हिडिओमधला आपण शेवटचा टाईप पाहणार आहोत, टाईप क्रमांक 15, उदाहरण क्रमांक 9. 10 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पहा लक्ष द्या. आतापर्यंत आपण नैसर्गिक काढू लागलो, आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं, समसंख्यांची बेरीज किती अशा पद्धतीने विचारलेलं आहे. तर मग कसं सोडवणार पहा. काय करायचं, आता आपल्याला एकूण संख्या माहित आहेत का, समसंख्या किती आहेत नाही माहित. मग याला सोडवण्यासाठी पहा, 50 वजा 10 करा, किती उरलेत 40. ओके. मग समसंख्येचा फरक किती असतो, समसंख्येचा फरक असतो 2चा. याला 2 ने भागा, याचा भाग गेला तर उत्तर आलं 20. ओके. आता एकूण संख्या आपल्याला काढायची आहे, तर मग ही 20 नसता एक याच्यामध्ये प्लस करायचा, किती झाले 21. काय आहे एकूण संख्या. ओके. हे काय आहे एकूण संख्या. ओके. आता त्यानंतर आपल्या सूत्रानुसार आपल्याला जायचं आहे. सूत्रानुसार जाण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा, लक्ष द्या. ही संख्या सम ही आहे 10, शेवटची संख्या 50 गुणिला एकूण संख्या किती झाल्या 21 एकूण संख्या आहेत. ओके. छेदात 2. आता याला भाग द्या. पहा इथं बेरीज करा, पहिले बेरीज करा, तर इथे येते 60. ओके. गुणिला 21 छेदात 2. मग इकडे 2 न भाग जातो, बे एक बे बेत्रिक 6, शून्य कट केला, इथं लिहिला. आता 30 गुणिला 21 आपल्याला करायचा आहे. 30 गुणिला 21 आपल्याला करण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा. हा शून्याशी शून्य, 3 1 3 3 2 6, 630 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय केलं लक्ष द्या. याच्यापूर्वी आपण हाच उदाहरण घेतला होता, परंतु आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढली होती. इथं आपल्याला 10 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायला सांगितली, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने काढावी लागेल. कारण आपल्याला एकूण संख्या माहित नाही, तर मग एकूण संख्या परत एकदा सांगून तो कशा पद्धतीने काढली पहा. हे 50 मधून आपण 10 वजा केले. ओके. उरले किती 40. मग समसंख्येचा फरक किती असतो 2चा असतो. मग 2 न भागले याला, उरले किती 20. 20 प्लस 1 21 हे एकूण संख्या झाल्या. मग आपलं सूत्र काय, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या गुणिला एकूण संख्या भागेला 2. मग आपण जिथे जिथे क्रिया होती तिथे तिथे क्रिया केली, इथं प्लस केली, इथं 60 झाले 21. मग लक्ष द्या, इथं 2 ने आपण याला भागलं तर 30 उत्तर आलं. 30 गुणिला 21, 30 गुणिला 21 केल्यास उत्तर येते 630. आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. ओके. च्या उदाहरणाचा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा टाईप आपण पाहणार आहोत. 125 ते 375 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपण काय करणार पहा. 375 वजा 125 पहा किती उरते 0. 7तून 2 गेले 5 उरले, 3तून 1 गेला 2 उरले 250. मग या 250ला आपण भागणार कितीनं, त्याच्या फरकानं. मग विषम संख्येचा फरक किती असतो, विषम संख्येचा फरक असतो 2 न. 2 न जर भागलं तर इथं येते 125, बे एक बे, बे दोन्ही 4, उरला किती 1. ओके. बे पंच 10, 125 प्लस 1 म्हणजे आपल्याला एकूण संख्या भेटल्या 126. आपल्याला एकूण संख्या भेटलेल्या आहे. मग उत्तर कसं काढणार आपण, पहिली संख्या लक्ष द्या, पहिली संख्या कोणती आहे 125 गुणिला शेवटची संख्या 375 गुणिला एकूण संख्या 126, मग भागीला 2. पहा इथं बेरीज करा. 5 आणि 5 10शी 0, हातच्याला 1, 2 आणि 8 10शी 0, हातच्याला 1, 4 आणि 1 5, 500 इथं झालेत. बरोबर आहे. इथे किती झाले 500 गुणिला 126 भागीला 2. मग लक्ष द्या, इकडं न भागता आपण इकडं भागू, बे एक बे, बे सखम 12, बे त्रिक 6 म्हणजे 500 गुणिला 63. मग लक्ष द्या, गुणाकार करत असताना 0 0, 5 त्रिक 15शी 5, हातच्याला 1, 5 सक 30 आणि 31, 31,500 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणजे 31,500. ऑप्शन क्रमांक टी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते. मग हे क्रिया तुम्हाला समजून सांगण्यात आपला वेळ दिलेला आहे, अन्यथा हे तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये तिथं एक्झाममध्ये सोडवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा.
त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. चला तर मग भेटूया आपण समोरच्या आता नेक्स्ट लेवलचे उदाहरणं घेऊन सरासरीचे समोरच्या पार्टमध्ये. धन्यवाद.